इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। आता आपण आलेलो आहे तर नवी पेठ येथील पंचरत्न गणेश मंडळ येथे आणि या ठिकाणी आरा सादर केली गेलेली आहे बकासुराचा वध। सुरुवातीला प्रवेशद्वारावर बाप्पांचे दर्शन आपणास होणार आहे आणि त्यामध्ये आत गेल्यानंतर बकासुराचा वध ही आरास आपण पाहणार आहोत, प्रेक्षकांना दाखवणार आहोत। पण काही प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहे की बकासुराचा वध कोणी केला। आपल्यासोबत एक ताई आहेत, त्यांची मुलगी आहे सोबत। अत्यंत सुंदर असा मोबाईल पाहू, अत्यंत अत्याधुनिक आणि सुंदर असा मोबाईल आहे। जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं तर तुम्हाला 1500 रुपयाचा ब्लूटूथ नेक बँड फ्रीमध्ये देण्यात येईल। ओके, तुमचा प्रश्न, बकासुराचा वध कोणी केला? दुर्गा देवी। अरे वा, बिलकुल छान आणि सुंदर असं अचूक असं उत्तर आहे। तर तुम्हाला जे प्रॉमिस केलं होतं आम्ही, आपणास भेटत आहे हे 3 बक्षिसं। त्याच्यामध्ये 1500 रुपयाचा ब्लूटूथ नेक बँड कम्प्लिटली फ्री आयफोनवाला तर्फे, आपणास एक रोल स्प्रे परफ्यूम गार्डन तर्फे फ्री, आणि ताई सणासुदीच्या खरेदीसाठी नवजीवन सुपर शॉपी तर्फे 200 रुपयाचा भव्य डिस्काउंट। अशा पद्धतीने आपणास हे 3 कुपन आणि गिफ्ट देण्यात आले। अभिनंदन, एन्जॉय करा। आणि प्रेक्षकांना, रसिकांना आणि गणेश भक्तांना आपण आतमध्ये घेऊन जाणार आहोत आणि बकासुराचा वध हा देखावा ही आरास आपण पाहणार आहोत। आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हो, एक मिनिट दादांची बोलून घेऊ। दादा, अरे वा, या इकडे मित्रा, आपला मणिमाऊ आलेला आहे आणि खरोखरच लोकांमध्ये खूप उत्साह, आनंद आहे। एक यात्रेचं पण स्वरूप आलेलं आहे। विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असतील, वडापाव असतील, ब्रेड सँडविच असेल, भजी असतील, सोबतच असे चित्र विचित्र टॉम अँड जेरी, माऊ, कॅट, डॉगी असे विविध भूत, प्रेत, चेटकिन यांचे पण असे इथं मुखवटे भेटत आहेत। आपण जास्तीत जास्त असे मुखवटे वापरा। अत्यंत क्यूट असं माऊ आहे। नाव काय? जयेश कोडी। जयेश, अच्छा, मुलगा आहे का? ओके, ठीक आहे, अभिनंदन। नाही, माऊचं लुक करून आलं। माऊ आहे का टायगर आहे? टायगर आहे हो। टायगर आहे, मला वाटलं मांजर आहे का? ओके ओके, टायगर आहे, टायगरचा बच्चा आहे। वा वा, छान वा, शेर का बच्चा आहे की? अच्छा, धन्यवाद दादा। आपल्याकडून जाणून घ्यायचं दादा, मंडळासंदर्भात मंडळाची किती वर्षाची परंपरा आहे आणि यावर्षी आपण बकासुराचा वध ही संकल्पना घेतलेली आहे। हे आमच्या मंडळाला आज 36 वर्ष पूर्ण झालेले आहे। 36 वर्ष पूर्ण झालेले आहे। आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही दरवर्षी सामाजिक देखावा करतो, पण यावेळेस सर्व मुलांचं आणि मंडळाच्या सदस्यांचं म्हणणं होतं की आपण यावर्षी धार्मिक देखावा करावा। तर बकासूरचा वध हा जो विषय होता हा माझ्या मनात अगोदरीच होता। 6 महिन्यापासूनच माझ्या डोक्यात होता ते विषय आणि मी तो बघितला होता। मग त्याची संकल्पना मी केली की म्हटलं याला आपण सादर करूया। मग त्या हिशोबाने यावेळेस आम्ही ती बकासुराचा वध संकल्पना सादर करत आहोत। अभिनंदन, आपलं खूपच छान अशी संकल्पना आपण घेतलेली आहे। मात्र आपल्या मंडळाचे ते कुठले तरुण कार्यकर्ते असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, ज्यांनी हे साकारण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडलेली आहे। बिलकुल, कसं आहे, आम्ही सगळे मिळून एकत्र असतो। डेकोरेशन करण्याचा डिसिजन माझा असतो, मूर्ती वगैरे सिलेक्शन असतं। कल्पेश तिलकपुरे। कल्पेश तिलकपुरे, कल्पेश नाव आहे तर त्याच्यामध्ये कल्पना तर असणार आहे, विविध कल्पना आहे। आपण मिलेंगे थोडे दिनात। धन्यवाद। आणि कसं आहे, दरवर्षी आम्ही सामाजिकच्या विषयी असतो, तर यावेळेस आम्ही धार्मिकवर जास्त भर दिला होता। आणि याची डेकोरेशनची संकल्पना आम्ही विकास जयस्वाल म्हणून एक मित्र आहे आमचे, त्यांच्याकडून केलेली आहे। आणि मूर्ती जी आमची शिवाजीनगरमधून असते। परत कलर सिलेक्शन वगैरे आम्ही मुद्दामून वेगळाच घेतो, जेणेकरून मूर्ती आपली वेगळी दिसेल अशी। नक्कीच अभिनंदन, आपला आपण सर्व मंडळाचे खूप खूप अभिनंदन। आपण खूप असा चांगला उपक्रम पार पाडत आहात। सोबत आता आपण आतमध्ये जात आहोत। मोठ्या संख्येनं आज गर्दी झालेली आहे भाविकांची, गणेश भक्तांची, कारण संडे आहे, रविवार आहे। तर आतमध्ये विनंतीला असेल आपले सहकारी, आपले कॅमेरामन धर्मेंद्रजी राजपूत अर्थात धरमपाजी, हे कॅमेऱ्याच्या पाठीमागून आपल्याला मोठं सहकार्य करीत आहेत। ही सजीव आरास आपण पाहू शकाल। बलराम आहेत, श्रीकृष्ण आहेत। बकासूर वधाचा इथं देखावा निर्माण करण्यात आलेला आहे। सोबतच वृंदावनचे सहकारी मित्रसुद्धा इथं उपस्थित आहेत। आणि कशा पद्धतीनं
बकासुराचा वध झाला होता त्याचा हे अत्यंत सजीव असा देखावा, जणू काय आपण हा समक्ष पाहत आहोत 3D प्रमाणे ही संकल्पना इथं सादर केलेली आहे. मित्रांनो, खानदेशाची आपली भूमी, उत्तर महाराष्ट्राची आपली भूमी अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. काही ऐतिहासिक देखावे असतील, काही शूरवीर पुरुष असतील, काही नावाजलेल्या महिला असतील, पण आपण खाद्य वेडे आहोत आणि खादाड आहोत, खवय्ये आहोत. खानदेशमध्ये शेवभाजी लोकप्रिय असेल, ठेचा, कळणीची भाकरी ठेचा फेमस असेल, पण खानदेशामध्ये सगळ्यात लोकप्रिय ती डिश कोणती जी सगळ्यांना आवडते? पावभाजी. भरीत भाकर. बिलकुल. तुमचं उत्तर जरी बरोबर असलं तरी परफेक्ट आन्सर मात्र ताईंचं आहे, कारण त्या म्हणजे स्वयंपाकघरात जास्त असतात. आपण सर्व खानदेशवासियांचा आवडता पदार्थ ज्याच्यासाठी आपली ओळख आहे म्हणजे वांग्याचं भरीत भाकर. त्यामुळे आपण असं जर भरीत निर्माण करायचं, भरीत तयार करायचं असेल घरी, नवजीवन सुपर शॉपीतर्फे आपणास 200 रुपयाचा भव्य डिस्काउंट. टाळ्यांचा गजर होऊन जाऊन द्या मित्रांनो. वा वा वा. सोबतच 200 रुपयाचं हे आपलं 1,500 रुपये, तब्बल 1,500 रुपयाचं हे नेक बँड ब्लूटूथचं आपणास फ्री देण्यात येतं आहे, बक्षीस म्हणून देत आहेत. मोबाईल वापरतात ना आपण, याच्यासाठी खास हे नेक बँड ब्लूटूथ आहे. आणि परफ्यूम गार्डनतर्फे आपणास एक रोल ऑन स्प्रे फ्री, सोबतच भव्य डिस्काउंट. अशा पद्धतीने हे तिघी बक्षीस आपणास हे आम्ही देत आहोत. आपलं खूप खूप अभिनंदन. ॲड्रेस दिला ताई, सगळ्या कुपनवर ॲड्रेसेस आहेत, पत्ते आहेत. उद्याच 12 वाजता जा आणि हे भरघोस आपण हे घ्यायचं आहे. ताई, आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, महाराष्ट्राचा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय नृत्य जे व्यासपीठावर नेहमी व्यासपीठावर किंवा चित्रपटात आपण पाहतो, कुठलं असं एक लोककलेचं नृत्य प्रकार जे सगळ्यांना आवडतं? नृत्य प्रकार ऑप्शन देतो: ब्रेक डान्स, भांगडा डान्स, लावणी किंवा मॉडर्न नृत्य. लावणी. लावणी. खानदेशी नृत्य बोलले तुम्ही. हां, लोकप्रिय नृत्य कुठल्या महाराष्ट्राचं? ते लावणी आहे. बरोबर उत्तर आहे आपलं. तर आपला सुद्धा हे तीन बक्षिसं आणि 3 डिस्काउंट कुपन आम्ही इथं देत आहोत. ओके. एक प्रश्न आम्ही मगाशी विचारतोय, ताईंना विचारतो. हां, चालत राहा. बाकीचे लोक चालत राहा, सर्वांना समजेल. श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ मंडळी, बुजुर्ग मंडळ आपल्यासोबत उपस्थित आहेत. यांचे शुभाशीर्वाद, कृपाशीर्वाद आम्हा सर्वांवर राहावे हे कामना करतोय. आपल्याला 100 वर्ष आयुष्य मिळो. आपण चौघांपैकी ज्यांना हे उत्तर आठवत असेल आपण द्यायचं. आपल्या जळगावची एक महान महिला, जी भारताची पहिली महिला राष्ट्रपती होती, अशी ती महिला कोण? महान महिला कोण? उज्ज्वला प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील. बिलकुल अत्यंत योग्य असं उत्तर आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे 1,500 रुपयाचं ब्लूटूथ कम्प्लिटली फ्री सोबत परफ्यूम गार्डनतर्फे तुम्हाला हे स्पेशल अत्तर स्प्रे आणि नवजीवनतर्फे 200 रुपयाचा भव्य डिस्काउंट. सणासुदीचा मस्त लाडू तयार करा आणि मस्त रेसिपी करून तयार खा. चांगलं खा म्हणजे चांगलं आरोग्य राहील. ताई आपलं नाव? हर्षा दाभाडे. आपलं नाव? वर्षा दाहेडे. वर्षा ही योगायोगाने आलात का? वर्षा. अच्छा, फ्रेंड आहे, पण नाव तर भरपूर अगोदर ठेवली असतील ना. ठीक आहे, चला. जसं तुम्ही दोघं सोबत आहात तसा तुम्हाला एक प्रश्न विचारतो. संयुक्त प्रश्न आहे, दोघांना संधी उत्तर देण्याची. जर दोघांनी उत्तर बरोबर दिलं तर दोघांना बक्षीस देऊ. जळगाव जिल्हा हा कदाचित भारतातला एकमेव असा जिल्हा आहे जिथं दोन महिला खासदार आहेत. भारतातला एकमेव जिल्हा, 2 महिला खासदार एकत्रित. त्या 2 महिला खासदाराचं नाव आपण एक सांगायचं, मग दुसरं आपण सांगायचं. खासदार आहेत, आपल्या जिल्ह्याचे खासदार आहेत. चला, हिंदी छोटी. एका ताईचं सरनेम वाघ आहे. आता सांगा. सुमिताताई. जवळपास पुन्हा प्रयत्न करा. स्मिता वाघ. स्मिता ताई वाघ आपल्या जिल्ह्याच्या महिला खासदार आहेत. आणि दुसरं, आता तुम्ही दुसरं नाव सांगा, एकच उरलंय. दीक्षा का काय नाव आहे तिचं? काय बोलला ताई? रक्षा खडसे. बिलकुल अत्यंत. आणि ते रक्षा, दीक्षा वगैरे, सुमिता ते नाव होतात ना. आपले कसे हर्षा वर्षा आहे, होतं कन्फ्युजन होतं थोडंफार. आता मला एक कन्फ्युजन का वर्षाताई कोण आहे ना हर्षाताई कोण आहे? अच्छा, हर्षाताई. आपणास हे आम्ही 3 बक्षिसं देत आहोत. आपण या तिघांचा आनंद घ्यावा. तिघांवर ॲड्रेस दिलेले आहेत ताई. इंडिया आत्तकच्या माध्यमातून आपण हा उपक्रम चालवित आहोत. नवजीवन सुपर शॉपीत
ॲड्रेस दिलेले आहेत, तिथे जाऊन आपण 200 रुपयाचा डिस्काउंट घेऊ शकतात. 1,500 रुपयाचा ब्ल्यूटूथ नेक बँड कम्प्लिटली फ्री आहे तुमच्यासाठी. आयफोनवाला ॲड्रेस दिलेला आपण तिथून घेऊ शकता. आणि जेंट्सला पण आहे ना, ताईंचं झाल्यानंतर आपण दादांचं घेणार आहोत. ओके, या आपण इकडं. अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. या दादा, फक्त शेवटचा प्रश्न. आमच्या मंडळाला पण द्या कुठे, मंडळाला पण कुपन द्या म्हटलं. हां दादा, समोर बघावं. हां, तुम्हाला विनंती थोडं वरती बघावं, कारण जो प्रश्न आहे तो खाली पाहायचा नाही आहे तुम्हाला. तुमच्या शर्टाचा जो रंग आहे, भारतीय संस्कृतीमध्ये एक असा फूल येतो जो आपण सणासुदीला वापरतो, जो आपण हार म्हणून वापरतो, तोरणामध्ये वापरतो. त्या फुलाचं नाव काय? झेंडूचे फूल. अरे वा, आपल्या शर्टाकडे न पाहता त्यांनी मस्तपैकी उत्तर दिलेलं आहे. झेंडू के फूल, पिलो पिलो सरसों के फूलो, झेंडू के फूलो, ऐसी फलो फूलो. आपका अभिनंदन. नवजीवन का चक्की का आटा खाओ, 200 रुपये का डिस्काउंट आपको नवजीवन सुपर शॉपिंग की तरफ से. 1,500 रुपयाचा ब्ल्यूटूथ, हे जसं आहे ना, क्वालिटी ब्रँडेड आयफोनवाला यांच्यातर्फे एक ब्रँडेड 1,500 रुपयाचा तुम्हाला ब्ल्यूटूथ कम्प्लिटली फ्री आहे. आणि सोबतच धावपळ करत असाल तर परफ्यूम गार्डन यांच्यातर्फे एक स्प्रे फ्री आणि डिस्काउंट. तिघी बक्षिसं आणि डिस्काउंट आपल्यास खूप खूप अभिनंदन. नाव सांगून द्याल दादा? विजय भाविस्कर. तुम विजय हो, तुम्हारी ही विजय होगी. या विजय, जी ले अपनी जिंदगी, एन्जॉय. आता आपण इथले प्रश्न उत्तर थांबवणार आहोत, बाहेर जाणार आहोत आपण. या दीदी, अपना नाम बताइए. सिमरन आहूजा. मिशिता पाहुजा. अमित पाहुजा. सबसे पहले तो आपको जय बाबा जी की. आपसे जानना चाहते हैं वो क्या चीज़ है जिनकी संख्या एक संख्या है, कॉमन संख्या है, लेकिन सबका जवाब एक ही शब्द आएगा, एक ही आंकड़ा आएगा. समंदर उतने होते हैं, आकाश उतने होते हैं, और शादियों में फेरे भी होते हैं. वो आंकड़ा क्या है? 7. तो समंदर 9 होते ना. 7 समुंदर होते ना, 7 समुंदर पास में तेरे पीछे पीछे आ गया. क्या बात है भाई, बिल्कुल मन की भावना बता दिए भैया ने यहाँ पे. 7 समंदर पार में तेरे पीछे पीछे. और बड़ी बात है कि उन्हें आ गया बोला, आ गई नहीं बोला. नहीं तो आज दिव्या भारती, स्वर्गीय दिव्या भारती की याद ताजा आ गई भैया आपकी वजह से. बहुत सही जवाब दिया है आपने. तो पाहुजा है या आहूजा? दोनों ही. आहूजा पाहुजा दोनों है, इसलिए आपको आइए आपको भी जय बाबा. आइए, रुके ना, लाइव चल रहा है, आइए खड़े रहिए. हाँ, तो आपको आहूजा हो या पाहुजा, आपको विनीत आहूजा की तरफ से मिलता है 1,500 रुपये का आईफोन वाला की तरफ से ये ब्लूटूथ गिफ्ट कम्प्लीटली फ्री. और ये आपको 200 रुपये का नौजवान सुपर शॉप की तरफ से 200 रुपये का स्पेशल डिस्काउंट, और परफ्यूम गार्डन की तरफ से ये स्पेशल परफ्यूम आपको गिफ्ट दिए जाते हैं. अब लेकिन आपने हमको कन्फ्यूजन कर दिया, जैसे पहले वो वर्षा और हर्षा थे, वैसे आहूजा और पाहुजा साथ में है. इसके लिए आप जो है दोनों परिवार ये एक एक गिफ्ट रख लीजिए दोनों, मतलब सबको हो जाएगा. बहुत बहुत कांग्रेचुलेशन. एक बहुत प्यारा सा प्रश्न है कि चलो थोड़ा आगे चलते रहिए. हिंदुस्तान में बहुत से गायक और गायिकाएं हुए. आप खुद भी एक अच्छे गायक हैं. मुकेश साहब के, रफ़ी साहब के बड़े फैन हैं. परिवार के साथ आए हैं? जी सर. बहुत बहुत अभिनंदन. नाम बताइए अपना. दिलीप मंदान. मंदान जी, समस्त मंदान परिवार साथ में है. MBBS, मियाँ बीवी बच्चे साथ में है. MBBS है और मेडिकल लाइन की भी है. वो भारत के कौन से महान गायक या गायिका है जिन्हें अपने गायकी की कला के लिए हिंदुस्तान का सर्वोच्च अवार्ड भारत रत्न प्रदान किया गया था? लता मंगेशकर जी. क्या बात है, बिल्कुल सही जवाब है. लता जी मंगेशकर हम सभी का अभिमान है. गायकी में जिन्होंने लगभग 6 दशकों तक जिन्होंने संगीत की आराधना की, जिन्हें गान कोकिला भी कहा जाता है, जिन्हें भारत के सभी पुरस्कार मिले. पद्मश्री पुरस्कार मिला, पद्म भूषण, पद्म विभूषण, सभी पुरस्कार मिले, और अंततः भारत रत्न भी मिला. मेरे हिसाब से तो रफ़ी साहब को भी मिलना चाहिए. रफ़ी साहब जी की गायकी से तो लता मंगेशकर भी बहुत प्रभावित थी, और काफ़ी कुछ रफ़ी साहब से भी उन्होंने सीखा. तो मेरे हिसाब से तो रफ़ी साहब को भी भारत सरकार ने एक भारत रत्न अवार्ड देना चाहिए. ये हमारी बड़ी इच्छा है, और उनको मिला तो हमें बड़ी खुशी होगी. बिल्कुल. जो भारत सरकार है, जो सांस्कृतिक मंडल है, जो भी राष्ट्रपति महोदय, उनसे, प्रधानमंत्री से हमारा अनुरोध है कि आप इनकी मांग पे विचार करें. और ये भारत जो है रत्नों की खान है, कि उसमें एक से एक महान, चाहे रफ़ी जी हो, किशोर जी हो, मुकेश जी हो, एक से बढ़कर एक महान सिंगर आए.
उसी वर्ष सचिन तेंदुलकर जी को भी क्रिकेट के लिए भारत रत्न दिया गया था। और आपकी सही उत्तर के लिए और आपकी विशेषता, आपकी प्यारी पवित्र भावनाओं के लिए हम आपको ये गिफ्ट देते हैं। अपने विनीत भाई ना, विनोद आहूजा, जय बाबा, हाँ, आईफोन वाला की तरफ से भाभी जी ये 1500 रुपये का ब्लूटूथ नेक बैंड कंप्लीटली फ्री गिफ्ट है आपके लिए। इस गणेश उत्सव का उपहार है आपके लिए। और बच्ची जो है किराना में जाएंगी, काजू किशमिश बादाम खाएगी, लड्डू बना के खाएंगे त्योहारों के। इसके लिए नवजीवन की तरफ से आपको 200 रुपये का डिस्काउंट है। और आप बहुत घूमते फिरते हैं, पसीने से लथपथ हो जाते हैं, इसलिए आपको परफ्यूम गार्डन की तरफ से ये रोल ऑन स्प्रे फ्री है और बड़े डिस्काउंट भी आपको दिए जाते हैं। मंदान परिवार बहुत बहुत अभिनंदन। ये कब देखेंगे हम? अभिनंदन अभिनंदन मंदान मंदान मंदान। ये कब देखेंगे मिलेगा? बहुत जल्द आप इसको आप तक पर देख पाएंगे। इंडिया आप तक चैनल पे आपको लिंक भी फॉरवर्ड की जाएंगी। सभी के एड्रेस लिखे जरूर जाए। कांग्रेस। हाँ, या अभी एक प्रश्न हम पूछने जा रहे हैं नन्हे मुन्ने बालकों से। नन्हे मुन्ने बालक मतलब अभी अल्लड़पन से दूर जाकर, बालपन से दूर जाकर अब ये नवजीवन की, नव यौवन पर ये कदम रखने जा रहे हैं। तो हम नवजीवन की तरफ से आपको एक गिफ्ट देंगे अगर आप प्रश्न को उत्तर सही देते हैं। आईफोन वाला की तरफ से स्पेशल ब्लूटूथ देंगे और परफ्यूम वाला, परफ्यूम गार्डन की तरफ से स्पेशल गिफ्ट देंगे अगर आप प्रश्न को उत्तर सही देते हैं। आप रुकेगा, ये प्रश्न हम बच्चों से पूछेंगे, बालकों से पूछेंगे। क्या आपने शोले फिल्म देखी है? हाँ देखिए, हाँ देखिए। करीब 40-50 साल पहले वो फिल्म आई थी, लेकिन आपने यूट्यूब पे या थिएटर में या कहीं वो फिल्म देखी होगी। इसमें आपको हम ये पूछना चाहते हैं कि दो दोस्तों की कहानी थी। हिंदुस्तान के दो सुपरस्टार उस फिल्म में काम कर रहे थे, अमिताभ बच्चन और धर्मेंद्र जी। आपका प्रश्न है उसमें जो पात्र थे, जो कैरेक्टर थे, जय का दोस्त कौन था? अमिताभ बच्चन। नहीं, उस पात्र का नाम बताना है। जय का दोस्त कौन था, उसका नाम क्या था? वीरू। अरे क्या बात है, वीरू हो गए शुरू। अरे भाई बहुत ही सही जवाब, बिल्कुल सही जवाब, धन्यवाद, थैंक यू, अभिनंदन। बड़ा मजबूत बच्चा है भैया। मेरा नाम भी विराज है। अरे क्या बात है, मेरा नाम भी विराज है। विराज, आपकी भी कीर्ति विराट हो जाए, यही प्रार्थना मंगल कामना करते हैं आपको। हम अभी आप 3 लोग हैं तो आपस में बांट लेना है तीनों गिफ्ट को। एक ब्लूटूथ नेक बैंड है 1500 रुपये का, बिल्कुल फ्री। आईफोन वाला आहूजा भैया की तरफ से। नवजीवन सुपर शॉप आपसे नज़दीक है, नवीपेट में बहुत सारी शाखा है। इधर भी है, अपना रिंग रोड पास भी है, महाबल में भी है, बस स्टैंड पास भी है। आपको जहाँ भी नज़दीक पड़े 1000 रुपये में 200 रुपये का स्पेशल डिस्काउंट है। अगर 2000 कर लेंगे तो जाहिर सी बात है 400 का है। और आपके लिए परफ्यूम गार्डन लाए हैं स्पेशल फ्रैगनेंस, बहुत ही प्यारी खुशबू, मन भावन। जब आप लगा के घूमोगे परफ्यूम गार्डन की खुशबू तो लड़कियां पीछे पीछे घूमने लग जाएंगी आपके। ऐसा नहीं होता? थैंक यू सो मच। बहुत बहुत शुक्रगुजार है जिन्होंने हमारा टेलीकास्ट किया, हम लोगों के विचार सुने, और हम लोग यही चाहेंगे कि आप तक हमेशा बढ़ता रहे। थैंक यू सो मच। ये जो टेलीकास्ट है आप तक की तरफ से किया जाएगा। और ये जो गिफ्ट की संकल्पना आनंद शर्मा जी की है। आनंद शर्मा जी जो चीफ एडिटर और ओनर है आप तक न्यूज़ के, उनकी संकल्पना और इस सरप्राइज गिफ्ट के बारे में कुछ बोलना चाहेंगे आप? एक्चुअली मैं आनंद शर्मा जी को बहुत पहले से जानता हूँ और मुझे पता है वो एक बहुत अच्छे इंसान है। और ये जो आइडियाज़ वगैरह लाते हैं वो, इस वजह से सभी को एक इंटरेस्ट आता है हर चीज़ में। तो मैं उनको बहुत बहुत थैंक्स कहना चाहूँगा कि इस तरह की आइडियाज़ आपने लाई और लोगों में भी इससे उत्साह बढ़ा है। तो थैंक यू सो मच आप तक, थैंक यू सो मच। थैंक यू, अपना कीमती समय आपने दिया। आप बहुत ज़्यादा व्यस्त है, आप फिर इसी तरह से जो भाविक है उनकी सेवा करें। धन्यवाद। अपने साथ एक सज्जन उपस्थित है, उनको हम प्रश्न पूछना चाहेंगे। अभी भी आपने गणेश जी का दर्शन लिया है पंचरत्न गणेश मंडल में, तो इसमें हमने देखा कि गणेश जी की सूंड है, लेकिन जलगांव ज़िले में एक ऐसा देवस्थान है जहाँ पर गणेश जी स्वयंभू है और अलग अलग दिशाओं में जो सूंड होती है वो शायद हिंदुस्तान में एकमेव देवस्थान है, गणेश जी का मंदिर है। तो जलगांव ज़िले के उस बहुत ही प्रसिद्ध मंदिर का नाम क्या है? मंदिर का नाम है पद्मालय देवस्थान, एरंडोल तालुके में आता है, मसौद से आगे, और एरंडोल से भी वहाँ पे जा सकते हैं। और वहाँ पे हमारी श्रद्धा भी बहुत है। मैंने आज से करीबन 30 साल पहले एक फर्म चालू किया था, उसका ही नाम मैंने पद्मालय एजेंसी रखा था। बाद में मैंने रिटेल शॉप चालू किया, उसका नाम मैंने पद्मालय मेडिकल ही रखा। क्या बात है, क्या बात है, बहुत ही सुंदर भावना। के गणपति है, ऐसा भारत में सिर्फ पहला ही का टेम्पल है।
एकला होता और शायद आख्यायिका है, मान्यता है कि महाभारत कालीन है। महाभारत कालीन वहाँ पे भीम और बकासुर का युद्ध भी हुआ था, ये वहाँ पे आख्यायिका है। और वहाँ से वैसा एक पैरों का निशान भी है भीम के। बकासुर का वध देखा भी आपने यहाँ पे सजू? देखा है। कैसा लगा, क्या बात? बहुत बढ़िया है। अभिनंदन, आपके सही उत्तर के लिए आपको मिलता है आईफोन वाला की तरफ से 1500 रुपये का नेक बैंड ब्लूटूथ फ्री, कम्प्लीटली फ्री। रोल ऑन स्प्रे आपको फ्री मिलेगा परफ्यूम गार्डन की तरफ से, और नवजीवन किराना शॉप में 200 रुपये का भव्य डिस्काउंट। अभिनंदन बारी जी, थैंक यू। अभी बारी झालं ना, आता शिंपी कोण? दुसरी फॅमिली, दादांची फॅमिली सोडून दुसरी। ओके, जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला हे बक्षीस भेटणार आहे उत्तरानंतर। महाभारतामध्ये 5 पांडव होते। महाभारतामध्ये 5 पांडव होते। या 5 पांडवांपैकी, भावंडांपैकी सर्वात मोठ्या भावाचं नाव काय? भीम। ताई, 5 पांडवांपैकी सर्वात मोठ्या भावाचं नाव काय? भीम मधले होते। अर्जुन। ताई, युधिष्ठिर। युधिष्ठिर तर नाही, मग कोणती महिला विचारावं लागेल का मोठे बोलून? नाही। कर्ण 5 पांडवांपैकी नव्हते। ठीक आहे, तुम्ही जवळपास आलेले ताई। महाभारतामध्ये ते तर अनुज होते ना, छोटे छोटे भाऊ, नकुल आणि नकुल सहदेव छोटे छोटे होते। ठीक आहे, तुम्ही उत्तर असा तुम्ही ताई खरं म्हणजे 5चे नाव तुम्ही सांगून दिलेलं आहे। 5चे नाव सांगितलेले ताईने, म्हणजे एकतरी उत्तर बरोबर असणार। तरी संयुक्तरित्या तुम्हाला विजेता घोषित करीत आहे। धरमजी, आपणास विनंती आहे सर, आपण 3 अजून कुपन द्यावेत, जेणेकरून आपण यांना हे 3 कुपन घ्या ताई। आणि खूप बुद्धिचातुर्याने तुम्ही उत्तर दिलेले, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिर। चला, तुम्हाला नाराज करणार नाही ताई, तुम्हाला सुद्धा हे आम्ही तुम्हाला सुद्धा हे 3 गिफ्ट देत आहोत आम्ही आयफोनवाला तर्फे। 1500चा ब्लूटूथ फ्री, नवजीवनमध्ये खरेदीवर 1000वर 200 रुपयाचं डिस्काउंट, आणि गार्डन परफ्यूम गार्डन तर्फे परफ्यूम स्प्रे फ्री। उद्याच 12 वाजताचा ॲड्रेस लिहिलेले आहेत, नक्की लाभ घ्या। थँक्यू बेटा, अभिनंदन तुझं सुद्धा। चिमुकली आपल्यासोबत एक ताई उपस्थित आहे। ताई, प्रथमतः आपला परिचय, नाव? चारुशिला विवेक साईंदाने, आपण कुठे राहतात? जळगाव, शिवाजीनगर। अच्छा, आपणास एक प्रश्न असा आहे की आपल्या जळगाव जिल्ह्याचं नाव मोठ्या ताई, आपणास असा प्रश्न आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये एक अशी महान महिला कवयित्री ते झालेल्या आहेत की ज्या स्वतः अशिक्षित असताना सुशिक्षितांची युनिव्हर्सिटीवर त्यांचं नाव लिहिलं गेलेलं आहे। त्या प्रसिद्ध कवयित्री होत्या, त्यांचं नाव काय? पैदाबाई चौधरी। अरे वा, बिलकुल छान उत्तर, योग्य असं उत्तर दिलेलं। नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की स्वतः अशिक्षित असून जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्या बोलीभाषेतून, आपल्या देसी भाषेतून त्यांनी ते आपल्या कविता मांडल्या आणि जीवनाचं तत्त्वज्ञान सर्वांना सांगितलं। तर आपलं अभिनंदन, योग्य उत्तर दिलेलं आहे। आपणास हे 3 बक्षिसं देण्यात येतं, डिस्काउंट देण्यात येत आहे। तर आयफोनवाला तर्फे 1500 रुपयाचा ब्लूटूथ आपणास भेटणार आहे। त्याच्यानंतर दाखवा आपण, प्लीज जरा समोर दाखवाल आपलं हे गिफ्ट। अभिनंदन। तिघी आहेत। परफ्यूम गार्डनतर्फे एक स्पेशल परफ्यूम रोल ऑन फ्री भेटणार आहे, डिस्काउंटसुद्धा भेटणार आहे। आणि नवजीवन सुपर शॉपी, सणासुदीचे दिवस आहे, आपण चकल्या करणार आहोत, लाडू बनवणार आहोत, अनारसे बनवणार, भरपूर गोष्टी बनवणार आहोत दिवाळीपर्यंत। तर आपण नवजीवन सुपर शॉपीमध्ये जावं। 1000 रुपयाला 200 रुपयाचं डिस्काउंट, 2000ला 400चं आणि 3000ला 600चं, अशा पद्धतीनं। अभिनंदन ताई, थँक्यू, अभिनंदन। आमिर खान की एक बहुत फिल्म फेमस हुई थी। अच्छा, अगर आप उसका जवाब सही देते हैं तो उसमें आपको ये 3 गिफ्ट हम देंगे, आपको देंगे, भाभी जी को देंगे, परिवार को ले देंगे। हिंदुस्तान की एक बहुत फेमस फिल्म आई थी जिसमें आमिर खान मुख्य भूमिका में थे, और उसमें आमिर खान की 3 बेटियां होती है, और आमिर खान उसमें बोलते हैं मारी बेटियां बेटों से कम है। क्या उसका नाम क्या है? हॉकी वाला, वो हॉकी वाला तो चक देता, वो नहीं है, ये पहलवान वाला था। पहलवान वाला धाकड़, वो धाकड़ वाला। ऐसी धाकड़ है जिसमें लड़कों को पटक देती है लड़कियां।
कुश्ती पे जो थी वो उसका नाम सोचिए मंडोरा जी। हाँ वही सोच रहे कुश्ती। ठीक है, और आपको दूसरा हम सवाल पूछते हैं। कुश्ती पे ही एक दूसरी फिल्म आई थी जिसमें सलमान खान पहलवान बने हैं, उस फिल्म का नाम बताइए। कौन सा? सलमान खान वाला वो पहलवान थे वो सुल्तान। अरे क्या बात है, अभिनंदन अभिनंदन भाभी जी। नाम बताइए आपका। शीतल मंडोरा। शीतल जी मंडोरा। अरे वो जब आप इनके जीवन में आए मंडोरा जी के, तो लोग बोले कैसे कि भाई इसके गोल है ना, गोल की जिंदगी का आज गोल पूरा होगा, उद्देश्य पूरा होगा कि उसकी जिंदगी में शीतल लहर आ गई बोले। आली लहर केला कहर। शीतल जी अभिनंदन आपको। आला लहर केला कहर। बहुत अच्छा, अभिनंदन भाई मंडोरा जी आपका। भाई बीवी हो तो ऐसी, और पति हो तो ऐसा जो कभी हिसाब मांगे ना पैसा, बस साड़ियाँ दिलाता है अच्छी अच्छी प्यारी प्यारी। ये बात तो एकदम सही है। बिल्कुल अच्छी अच्छी साड़ी दिला त्योहार वार के मौके। लेकिन जब भाभी जी जाएंगी नवरात्रि पे, दशहरे पे और दिवाली पे खरीदी के लिए, तो आप जाएंगी नवजीवन सुपर शॉप। आपको इनके ऊपर 1000 रुपए पे 200 रुपए का स्ट्रेट वे डिस्काउंट है। मतलब अब 200 के लिए मुझे 1000 खर्चाएंगे। लेकिन सोचिए ना, अभी इतनी महंगाई के दौर में 1000 रुपए में आपको 5% कौन डिस्काउंट दे रहा है? मंडोरा जी आप ज्यादा प्रैक्टिकल है। बिल्कुल। और माता भगिनी तो हिसाब किताब जानती है। कौन सा ऐसा सुपर शॉप है जो आपको स्ट्रेट वे 10% देगा? ये तो काकरिया जी अपने को 20% दे रहे हैं ना। मनी सेव्ड इज मनी अर्न। भैया ऐसा कहते हैं कि औरत तो घर की इनायत होती है। वरदान वरदान। औरत तो घर की इनायत होती है, जो रूठ जाए तो कयामत होती है। वो बचत पर आए तो बरकत होती है, वो बचत पर आए तो बरकत होती है, मगर शॉपिंग पर आए तो बड़ी आफत होती है भैया, बड़ी आफत होती है। इसलिए तो ये डिस्काउंट दिया जा रहा है। एक नंबर। थैंक यू थैंक यू। अच्छा, आपको डिस्काउंट नहीं चाहिए तो आपको ये 1500 रुपए का ब्लूटूथ नेक बैंड फ्री आईफोन वाला की तरफ से। एक क्वालिटी है, स्पार्कलिंग क्लियर आवाज आएगा। आप व्यापार में रहोगे, भाभी जी फोन करेगी इससे यूज करने का। ओके। और परिवार के लिए एक रोल ऑन स्प्रे फ्री परफ्यूम गार्डन की तरफ से। तीनों पर एड्रेस लिखे है, आप कल ही जाइए, 12 बजे से पहले जाके अपना गिफ्ट ले लीजिए। अभिनंदन, कांग्रेचुलेशन, थैंक यू वेलकम। बहुत बढ़िया, धन्यवाद भाभी जी। आप रुकिए नहीं। भाऊ आपलं नाव? संजोग तिलकपुरे। संजोग जी। संजोग जी, क्या सुंदर सहयोग है कि आपके बच्चे भी आपके साथ में हैं। क्या नाम बच्चू? द्विती, मनस्वी। वा वा वा, छान, खूप छान सुंदर मुली आहेत। आणि आपलं व्यक्तिमत्व सुद्धा आपण पाहतात की खूप उत्तुंग आहे असं, म्हणजे अक्षरशः अमिताभ सारखी यांची हाईट आहे। दुरून भाऊ दुरून सुद्धा दिसतात। आपले अध्यक्ष आहेत पंचरत्न मित्र मंडळाचे, आणि यांचं मंडळ असं मध्ये आहे की 17 मजली आणि शास्त्री टावर याच्या मधोमध हे मंडळ आहे। म्हणजे भाऊ उभे राहिले की 3 टावर दिसतात आपल्याला जळगावचे, संजोग तिलकपुरे, शास्त्री टावर आणि 17 मजली टावर। तर आपण अमिताभचा विषय काढलेलाच आहे। तर अमिताभ बच्चनचा असला कुठला चित्रपट आहे की त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनचा डबल रोल आहे? विचार करा थोडा। संजोग तिलकपुरे, अखिल तिलकपुरे, या इकडे। अखिल तिलकपुरे तुम्ही सुद्धा या। समजतात तिलकपुरे खानदान इथं जमा होत आहे। विश्वास काय डबल रोल अमिताभ बच्चन का कौन सा पिक्चर है? अरे भाई आप तो लाइफ लाइन का यूज कर रहे हैं। संजय तिलकपुरे, संजोग तिलकपुरे कालिंग, अखिल तिलकपुरे। याद आया था, अभी एकदम ब्लैंक हो गया नाम। ओके ओके, याद करना पड़ेगा। हम चलो आपको हिंट देते हैं। उस फिल्म में एक शब्द रास्ता भी है, आखिरी रास्ता करके। क्या बात है, बिल्कुल सही जवाब। लीजिए आपका ये गिफ्ट। ये 3 गिफ्ट आपको दिए जाते हैं, आईफोन वाले की तरफ से, नवजीवन सुपर शॉपी और परफ्यूम गार्डन की तरफ से। अभी आता आमच्यासोबत आहे अखिल तिलकपुरे, जळगाव जिल्ह्यातील मन नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं नृत्य। ये प्यारी सी बच्ची कौन है? कौन हो आप? लायरा। पूरा नाम? लायरा अखिल तिलकपुरे। नायरा अखिल तिलकपुरे। क्या बात है भैया। बोलते हैं ना भैया, शेर के बच्चों को शिकार नहीं सिखाई जाती है और मछलियों को तैरना नहीं सिखाया जाता, उसी तरह से अखिल और उसके शिष्य को डांस करना नहीं सिखाया जाता। अखिल तिलकपुरे उनको ऐसे ही नचा देते हैं। हम आपसे जानना चाहेंगे कि जिस तरह से हिंदुस्तान में प्रभुदेवा अपने डांस के लिए फेमस है, उस तरह से अंतर्राष्ट्रीय स्तर पे अमेरिका के वो कौन से डांसर है जो बहुत फेमस हुए? माइकल जैक्सन जो पहले थे। माइकल जैक्सन, ऐसे तो बिल्कुल बहुत सारे डांसर हुए हैं, होते जाएंगे। हमें अभिमान है कि हमारी धरती पे अखिल तिलकपुरे जैसे डांसर पैदा हुए हैं। और जानना चाहेंगे कि महाराष्ट्र का एक लोक नृत्य है, बहुत ही लोकप्रिय नृत्य प्रकार है, विशेषतः महिला नृत्यांगना है उसको पेश करती है, वो क्या है? लावनी। अरे क्या बात है भैया, दिल जीत लिया।
चलो और 2-3 आपको इतना आसानी से थोड़ी जोड़ेंगे ना। वो कौन सा डांस है, वो कौन सा डांस प्रकार है जिसमें ऐसा लगता था कि डांसर की हड्डियाँ ही टूट गई है? वो उसको बोनलेस बोलते हैं, बोनलेस डांस। बोनलेस डांस मतलब है ना, हड्डियाँ ऐसी लगती है टूट गई है, ऐसा लगता है हड्डियाँ ही नहीं है। हड्डियाँ ही नहीं भाई, रबर की बॉडी बनी है। नाश्ते में इलास्टिक और खाने में रबर प्लास्टिक खाते हैं ऐसे लोग। चलिए आपको बहुत बहुत अभिनंदन। और आपको देखिए ये गिफ्ट दिया जाता है, ये बच्ची के लिए परफ्यूम है, परफ्यूम गार्डन की तरफ से। साथ ही में ये भाभी जी के लिए है, डॉक्टर है ना, मिसेस डॉक्टर आपकी, उनके लिए किराना स्टोर नवजीवन सुपर शॉप हाई क्वालिटी किराना 200 रुपये का डिस्काउंट दिया गया है। और आप नाश्ते भी किसी से बात कर सको मोबाइल पे, इसलिए आपको ये 1500 रुपये का आईफोन वाला की तरफ से ये आपको नेक बैंड ब्लूटूथ फ्री में गिफ्ट दिया जा रहा है। अभिनंदन अखिल, इसी तरह से नाचते रहिए, मुस्कुराते रहिए, झूमते रहिए, बच्ची का भविष्य उज्जवल हो, अपने पापा का, अपने समाज का, अपने देश का नाम ये बच्ची ऊंचा करे, ये कामना करते हैं। थँक यू, धन्यवाद. मंडळ आभारी आहे, पंचरत्न मंडळ आपला आभारी आहे. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे इंडिया आप तक मध्ये. आणि आपण नवी पेठ भागामध्ये परिसरामध्ये उपस्थित आहोत आणि श्री गर्जना गणेश मित्र मंडळ इथं आपण उपस्थित झालेलो आहोत. रात्र खूप झालेली आहे, पण तरी आपण पाहत आहोत की भक्तांचा उत्साह काही कमी होत नाही. उलट जशी जशी रात्र पुढे जात आहे तशा पद्धतीनं भाविक भक्तगण यांची संख्या वाढतच आहे. तर काही मित्र आपल्यासोबत, तरुण मित्र आपल्यासोबत आहे. तर आपण काही तरुण प्रश्न विचारत आहोत. नाव आपलं? माझं नाव रिक्कू चौधरी. रिंकू? रिंकू म्हणजे अनुस्वार नाही का त्याला? नाही, अनुस्वार नाही. अरे ते रिंकू ऐकून किती पोरं खुश झालं की रिंकू म्हणजे रिंकू कोण आहे? रिंकू राजगुरू तर नाही? चला आता विशेष निघालेला, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, साधा सोपा उत्तर दिलं तर तुम्हाला 3 गिफ्ट देणार आहे. पण नाही, अजून नाही. ओके. हा प्रश्न असा आहे की सैराट चित्रपट हा महाराष्ट्रभर गाजला होता. मराठी चित्रपट इतिहासातील सर्वात जास्त कलेक्शन करणारा एक चित्रपट होता. त्याच्यामध्ये रिंकू राजगुरू आणि नायक, त्या नायकाचं नाव मी सुद्धा सांगणार नाही, पण त्यांच्या पात्रांची नावं घेतो. लक्षात घ्या, त्यांची नावं नाही विचारतोय, कारण तुमचं नाव रिंकू आहे, तिचं नाव रिंकू आहे, तर तुम्ही कसे भाऊ बहीण सारखे झाले ना. अरे काय म्हणजे इतकं तुम्ही लाजताय, भाऊ बहीण सारखे झाले ना. अरे तरुणांनी आदर्श घ्यायला पाहिजे. भाऊ बहीण म्हटलं हिरोईन सोबत तरी बी हो म्हणतोय. अभिमान आहे मित्र तुझ्यावर आम्हाला, तरुण आहे अशी पाहिजे. तर पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारतोय की सैराट चित्रपटामध्ये नायक आणि नायिका यांचं जे पात्र होतं, जे कॅरेक्टर होतं, त्यांचं नाव होतं दोघांचं. नायकीचं मला आठवतं की तिचं नाव आर्ची असं होतं पिक्चरामध्ये. लग्न झालंय का माझं ना? हो झालंय. सांगू का वहिनीला आर्चीचं नाव घेतोय भाऊ? ती नायिका आहे. वहिनीचं नाव आठवतोय ना? ती नायिका आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात बसलेली आहे, त्याच्यामुळे तिचं नाव सर्वांनाच लक्षात राहणार आहे. अरे वा वा. पण नायकाचं नाव तुम्हाला आठवत नाही, हा काय विषय आहे? आता नायिकाच इतकी सुंदर होती, ते नायकाकडे पाहायला वेळच भेटलं नाही. नायकाचं नाव सुद्धा ऐकलं तर लक्षात ठेवलं नाही. त्याचं नाव परश्या असं होतं. अरे काय राजा, हे परश्या आरची आली रे, इतकं फेमस झालं कारण राजा. पण नायकाच इतकी सुंदर होती आणि इतकं विशाल तिचं अभिनय होतं, इतकं मोठं अभिनय होतं की ज्या फांदीवर बसली होती ती मोडली. आज तो काही विषय नाही आहे. पण तुम्हाला आम्ही हे बक्षीस देणार आहोत. नवजीवनतर्फे 200 रुपयाचा डिस्काउंट, त्याच्यानंतर परफ्यूम गार्डनतर्फे तुम्हाला रोल ऑन स्प्रे फ्री, आणि आयफोन वाला यांच्यातर्फे तुम्हाला कम्प्लिटली फ्री 1500 रुपयाचा नेक ब्रँड ब्लूटूथ कम्प्लिटली फ्री. दादांचा फोटो घ्या. उद्या दादांनी सांगायला नको पॉलिटिकल माणूस आहे, सांगायला नको दिलं नव्हतं. धन्यवाद, अभिनंदन दादा. वहिनीला पण दाखवा व्हिडिओ आप तक मध्ये. तर आपण श्री गर्जना गणेश मित्र मंडळामध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहणार आहोत की कुठली सजीव आरास किंवा देखावा निर्माण केलेला आहे. तरुण मंडळी, महिला भगिनी, मुली मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत. दादा, आम्हाला उत्सुकता लागलेली आहे की आतमध्ये कुठला सजीव आरास किंवा आपण देखावा निर्माण केलेला? केदारेश्वर गुफा म्हणून आहे हरिश्चंद्रगडावर, जे 4 युगांचे स्तंभांना दर्शवतो. त्याच्यापैकी एक कलियुगचा पूर्ण स्तंभ आहे आणि एक सतयुग आहे, एक त्रेतायुग आहे आणि एक द्वापर युग आहे. आणि मध्ये शिवलिंगचे आहे, पूर्ण पाण्यातली गुफा आहे ती. त्याला जाण्यासाठी पाण्यातून जावं लागतं दर्शनाला.
तर केदारेश्वर गुफा, केदारेश्वर गुफेचं दर्शन आपणास आपण घडवणार आहोत. मोठ्या संख्येनं भाविक रात्री पण सुद्धा प्रेक्षक मंडळी बघा. तरुणाई कशा पद्धतीनं देहभान अर्पून इथं नृत्याविष्काराचा आनंद घेत आहेत. वा वा वा, काय हे चित्र, काय हा जल्लोष, काय आनंद. राठीजी हात ऊपर, दोनों हात ऊपर, भक्तगणो हात ऊपर, जय हो माता भगिनी हात ऊपर. 10 वर्ष झाले आपण एकच मूर्ती बसवतो. मागील 10 वर्षापासून मार्बलची मूर्ती आपण प्रत्येक वर्षी इथं हे करीत आहोत. आणि आपले इथं मित्र बसलेले त्यांना विनंती आहे, कृपया आपण महिमेचं वर्णन करावं. कुठली आपण सजीव आरास केली, आवाज कमी करावं. मित्रांना विनंती, 2 मिनिटं आपण थांबावं. केदारेश्वर गुफेचं अत्यंत सजीव आणि 3D प्रतिकृती आणि अक्षरशः थंडी वाजायला लागलेली आहे. हरिश्चंद्रगडावरील ही केदारेश्वर गुफा आहे. याची मान्यता अशी आहे की 4 युगांपैकी 3 युग झालेले आहेत. तर 3 युगांचे खांबे आता पडलेले आहेत आणि एकच कलियुगाचा खांबा हा राहिलेला आहे. तर तो जेव्हा नष्ट होईल तेव्हा हे जग संपन्नात येईल अशी मान्यता आहे. ही केदारेश्वर गुफा ही नाशिकजवळ आहे. आपलं कळसुबाई येथील कळसुबाई जवळील ही गुफा आहे. दादा आपण इथं आलेला आहात, आपलं नाव बोला. कुणाल मेतकर. कुणालजी, आपण इथे आलो तेव्हापासून पाहत आहोत की अक्षरशः इथं थंडी वाजत आहे. तर हा म्हणजे सजीव आरस आपण जेवढी म्हणतो तो खरोखरच ही सजीवता जिवंतपणा आणलेला आहे. थंडी वाजते. तिथे जसं आहे तिथे सेम पद्धतीने आपण इथे केलेलं आहे. लोकांना सेम दर्शन मिळावं एवढं आपण प्रयत्न करतोय. नक्कीच खूप सुंदर असा आपला प्रयोग आहे. खूप सुंदर अशी सजीव आरास आणि देखावा आपण निर्माण केलेला आहे. तर प्रचंड मोठी संख्या मागे आहे. सर्वांना दर्शन घ्यायची इच्छा आहे. दर्शन आपल्या जे मोठ्या संख्येनं आलेले आहेत त्यामुळे आपण पुन्हा बाहेर जाऊया आणि काही मित्रांची आपली भेट करणार आहोत. आणि मागाशी म्हटलं की गणेश मूर्ती मागील 10 वर्षापासून एकच आहे. दरवर्षी ज्यावेळी आपण इथं येतो याच मूर्तीचं वारंवार दर्शन होत असतं आणि तिथं सर्वांना प्रसाद वाटप करण्यात येत आहे. प्रचंड मोठ्या संख्येनं तरुण आलेले आहे आणि सगळेच नाचत आहे. जरा एकदा मित्रांनो नृत्याविष्कार होऊन जाऊ द्या. श्री गर्जना. तर रात्रीचे अंदाजे 10:30-11 वाजलेले आहेत. या दादा. दादा तुमचं आवडता चित्रपट कोणता? नाही. ठीक आहे. तर तरुणाई लाजाळू सुद्धा आहे. काही तरुण हे लाजत वगैरे असतात, काही हरकत नाही आहे. दादा प्रश्न असा आहे की आपण महाभारत पाहिलेलं आहे. महाभारत पाहिलेलं किंवा ऐकलेलं वाचलेलं असेल. महाग्रंथ आहेत. महाभारतामध्ये 5 पांडव होते. सगळ्यात छोट्या पांडवाचं नाव काय? सर्वात मोठ्याचं नाव माहिती आहे? ये ना भाऊ, तू एकदम भीम काय तुझी शरीरयष्टी आहे. एक पात्राचं नाव सांग महाभारतातलं 5 पांडवांपैकी. कुशल नाव आहे. कुशल पांडव. कुशल कोणाचं नाव? 5 पांडवांपैकी. 5 पांडवांपैकी ताई झालेला आहे ताई. अरे क्या बात आहे. आप गोल घूम कर आगे घ्या दादा. ताईंना विचारू. दादा नमस्कार. प्रश्न असा आहे, सोबत आहात दोघी? प्रश्न असा आहे की महाभारतामध्ये 5 पांडव होते बरोबर. त्या 5 पांडवांपैकी सर्वात छोट्या मुलाचं नाव काय होतं? चालत राहा. सर्वात छोट्या पांडवाचं नाव काय होतं? कुठल्या पांडवाचं नाव माहित आहे? 5 होते ना दादा? 5 पांडवांपैकी एक नाव. 5 पैकी भीम होता. भीम होता, अर्जुन होता. बरोबर. अजून नकुल सहदेव. मग युधिष्ठिर कशाला सोडता? झाले 5. तर तुमचं उत्तर बरोबर. मला एक अपेक्षित होतं, तुम्ही 2 उत्तर दिलेले आहे. तुम्हाला हे 3 गिफ्ट देत आहोत आपण. ताई तुम्ही पण जवळपास प्रयत्न केला होता. तुम्हाला सुद्धा हे 3 गिफ्ट देत आहोत. उद्याच जा आणि हे डिस्काउंट घ्या.
आयफोनवाला तर्फे 1,500 रुपयाचं गिफ्ट आहे फ्री. नवजीवन तर्फे 200 रुपयाचं डिस्काउंट आणि परफ्यूम गार्डन तर्फे परफ्यूम फ्री. आपण सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन. उद्याच जा आणि बक्षीस घ्या आपलं. कोई जॉब नाही दिला. तुम्हाला प्रश्न विचारेल मी, ज्यांना प्रश्न विचारणार होतो आपण. सोपा प्रश्न आहे. अरे एकदम सोपा प्रश्न आहे. दादा इकडे घ्या. आपण महाभारतासंदर्भात प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामध्ये 5 पांडव आहेत, तर अनेकांनी 5ही बांधवांचं नाव, भावंडांचं नाव थोडंसं उत्तर कठीण होतं, कारण अनेकांना नकुल सहदेव आठवत नव्हते. पण महाभारतातली काही पात्र खूप लोकप्रिय झालेली होती. त्याच्यामध्ये एक पात्र असं होतं, जसं अर्जुन धनुर्विद्येसाठी प्रसिद्ध होते, तसं खाण्यासाठी, जास्तीत जास्त खाण्यासाठी कोण फेमस आहे? जास्त खाणारा कोण? बकासूर? भीम. अरे वा वा वा, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन तुमचं. तुम्हाला अरे टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, जरा गडगडाट कडकडाट होऊन जाऊ द्या जरा. मी तर केस घेऊन इकडे येऊ ना थोडंसं. हे घ्या, खाण्याच्या विषयाला तुम्हाला नवजीवन सुपर शॉपमध्ये जितका किराणा घ्यायचा तितकं घ्या. 200 रुपयाचं डिस्काउंट प्रति 1000 भेटणार आहे. यावेळी दसरा, दिवाळी, नवरात्री सगळं किराणा इथूनच भरायचं आहे. 1000ला 200 रुपये, 2000ला 400 रुपये, तर 3000ला किती रुपये? 600. अरे वा, अजून एक बक्षीस. परफ्यूम लावा. साहेब आमच्या माणसाची आपली डेअरी डेअरी मोठी आहे. ओके, डेअरी. अरे खाते पिते घर के लोक आहे भाई, म्हणून हिशोब एकदम पक्का आहे. अरे वा, हिशोब पक्का. मग तुम्हाला फोनवर मित्र थोडंसं फोनवर बोलायचं असेल तर आता ब्लूटूथचा वापर करायचा. घड्यात ब्लूटूथ नेकबँड घालायची. आयफोनवाल्याला जायचं, सांगायचं त्यांना आयात बोनं पाठवलंय, फ्रीमध्ये देतील 1,500 रुपयाचा नेकबँड. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि तुमच्या डेअरीवाल्याला तो थोडं लक्ष ठेवा, डेअरीवाल्यांकडे समस्त दुग्धजन्य पदार्थ द्याल आम्हाला. असंच भरघोस डिस्काउंट द्या आम्हाला.